नमस्कार मित्रांनो, लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग या कंपनीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण इथे दाखवणार आहोत फुल्ली ऑटोमॅटिक इन्क्युबेटर जे ॲल्युमिनियम मेटल बॉडीमध्ये बनतं। रफ अँड टफ क्वालिटी असते, लॉंग लाईफ असते, 20-25 वर्ष चालणारी मशीन असते आणि सर्वात महत्त्वाचं हॅचिंग पर्सेंट याचा 90 ते 95% आरामात येतं आणि ऑल सीझन तुम्ही याचा आरामात वापर करू शकता। तर इथे आपण ज्या काफी हेवी खूप हेवी इन्क्युबेटर इथे बनवतो। पूर्णतः ऑटोमॅटिक असतं। याच्यामध्ये आपण सर्वात लोएस्ट जी बनवतो ती 160 अंड्यांची आहे। 160 अंड्यांपासून तुम्हाला पाहिजे तेवढी मोठी याच्यामध्ये मिळते। आता आपण इथे 3 प्राइस वाले इन्क्युबेटर इथे शो करणार आहोत तुम्हाला। ही आहे 160 अंड्यांची ॲल्युमिनियम बॉडी मधली फुल्ली ऑटोमॅटिक इन्क्युबेटर। तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला ट्रे मिळतात। एका ट्रे मध्ये याच्यामध्ये तुम्हाला 80 अंडी आरामात बसतात आणि फुल्ली ऑटोमॅटिक असल्यामुळे तुम्हाला याच्यात काहीही करायची गरज नाही। टेम्परेचर ऑटोमॅटिक आहे, ह्युमिडिटी ऑटोमॅटिक आहे। प्रॉपरली ह्युमिडिटी बनण्यासाठी आपण याच्यात मिस्ट मेकर फॉगर देखील लावतो, जेणेकरून कुठल्याही प्रकारे तुमचा हॅचिंग पर्सेंट कमी येऊ नये आणि पूर्णतः ऑटोमॅटिक आहे। ॲल्युमिनियम बॉडी आहे, समोर आपण मिरर देखील याच्यामध्ये लावलेला आहे। तुम्हाला मी पूर्ण इथे प्रॅक्टिकली एक रोटेशन वगैरे हे सगळं करून दाखवणार आहे। हे पूर्ण ऑटोमॅटिक आहे, तुम्ही पाहू शकता। जसा त्याचा टायमिंग सेट होईल याच्यामध्ये दर 2 तासाला 2 मिनिटासाठी ऑटोमॅटिक एक रोटेशन होईल। ह्युमिडिटी वगैरे सगळं प्रॉपरली याच्यामध्ये तुमची बनते आणि एक बेस्ट रिझल्ट तुम्हाला याच्यात 90-95% पर्यंत आरामात मिळतो। ऑल इंडिया आपण याची कॅश ऑन डिलिव्हरी करतो। 160 अंड्यांची कॅपॅसिटी आहे ही आणि याच्यापेक्षा जर तुम्हाला मोठी हवी असेल तर याच्यापेक्षा मोठी देखील आपल्याकडे मिळते। याच्यापेक्षा मोठं मॉडेल मी तुम्हाला एक दाखवतो। याच्यानंतर तिथे ही जे आपलं दुसरं मॉडेल आहे हे 240 अंड्यांचं आहे। हे सगळे लो प्राइस वाले स्टार्टिंग रेंज वाले इन्क्युबेटर मी तुम्हाला दाखवतोय। तर हे सर्वात लो रेंज मध्ये स्टार्ट होतात आणि रफ अँड टफ हे सगळं लॉंग लाईफ आहे, 20-25 वर्ष चालणारा प्रोडक्ट आहे आणि तुम्हाला याच्यात कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही। सर्वात महत्त्वाचं रफ अँड टफ असते। टेम्परेचर कंट्रोलर काफी हेवी आहे, खूप हेवी आहे। याच्यात एक्झॉस्ट फॅनचं एक आपल्याकडे सेटअप असतो, म्हणजे जर ओव्हर हिटिंग जर झाली तरी याच्यामध्ये ओव्हर हिटिंग बाहेर निघते, म्हणजे अतिरिक्त गरमी इन केस मशीन मध्ये झाली तरी तुम्हाला त्याचा कुठलाही निगेटिव्ह इम्पॅक्ट याच्यावरती होत नाही। आणि जो आपण याच्यामध्ये मिस्ट मेकर देतो, फॉगर देतो, याच्यामुळे हा बेनिफिट मिळतो की तुमची ह्युमिडिटी मशीन मध्ये खूप चांगली बनते आणि तुमचा हॅचिंग रेट एकदम चांगला येतो। तर तुम्ही आधीच्या मशीन मध्ये पाहिलं असेल 2 ट्रे आहेत, याच्यामध्ये 3 ट्रे आहेत। तर आधीची जी मशीन आहे एका ट्रेला 80 अंडी बसतात, तर हे 2 ट्रे वाली मशीन होती, ही 3 ट्रे वाली मशीन। हे 3 ट्रे मध्ये तुमचे 240 अंडी याच्यामध्ये आरामात बसतात आणि तुम्हाला जिथे पाहिजे तिथे आपण पोच करतो। बारामतीमध्ये हे आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे। तुम्ही बारामतीमध्ये येऊन सुद्धा हे मशीन घेऊ शकता। तुम्हाला पोच पाहिजे असेल ऑल इंडिया पोच देतो, जिथे पण तुम्हाला पाहिजे पोच मिळेल। याच्यापेक्षा जर तुम्हाला मोठी पाहिजे असेल, त्याच्यापेक्षा मोठी जी आहे इथे बघा, ही 400 अंड्यांची आहे। ही त्याच्यापेक्षा मोठी मिळेल, 400 अंड्यांमध्ये येते फुल्ली ऑटोमॅटिक मध्ये। याच्यामध्ये टोटल 5 ट्रे आहेत, 400 अंड्यांची कॅपॅसिटी असते। सेम कॉन्सेप्ट असतो, सेम मशीन आहे त्याच पद्धतीचे। तुम्ही पाहू शकता 5 ट्रे याच्यात आहेत। खाली याच्यामध्ये त्याच पद्धतीने ह्युमिडिटी प्रॉपरली जनरेट करण्यासाठी फॉगर पण येतो। याचा जसा शेड्यूल होतो त्यानुसार त्याचा ऑटोमॅटिक रोटेशन होणार। याच्यात तुम्ही कोंबडीचे, बदकाचे, बटेर, तितर, राजहंस, मोर, टर्की, गिनीफॉल प्रत्येक प्रकारचे तुम्ही हॅचिंग याच्यामध्ये आरामात करू शकता आणि सिंपल आहे, एकदम यूज करण्यासाठी युजफुल आहे। कुठल्याही प्रकारची कुठलीही तुम्हाला याच्यात दगदग टेन्शन असं काहीच नाही। एकदा मशीन मध्ये अंडी लावा आणि विसरून जा। याची थिकनेस पण तुम्ही पाहू शकता, याची थिकनेस एवढी जास्त आहे की तुमचं समजा लाईट सुद्धा गेली तर याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 6 तास पर्यंत काही अडचण येत नाही। तुम्हाला इन्व्हर्टरची पण गरज पडणार नाही। 5 ते 6 तास पर्यंत याच्यामध्ये आरामात ऊब मेंटेन राहते। ॲल्युमिनियम बॉडीचा हा सर्वात मोठा प्लस पॉइंट असतो की समजा तुमची लाईट सुद्धा गेली तर 5 ते 6 तास पर्यंत तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही। त्याच्यानंतर तुम्हाला इन्व्हर्टर वरती लावायचं असेल, ह्या सगळ्या मशीन आपल्या इन्व्हर्टर वरती तुम्ही आरामात लावू शकता। तर ह्या ऑल इंडिया आपण तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी प्रोव्हाइड करतो। ऍक्च्युली मोठ्या मशीन कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये कोणी अवेलेबल करत नाही, पण आम्ही याच्यामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल करतो। याच्यात फक्त बुकिंग अमाउंट आम्ही कंपल्सरी घेतो। त्याच्यात की बाबा याचं रोटेशन वगैरे कसं होतं, काय होतं, तर आता याचं तुम्ही फंक्शन्स तुम्हाला आधी समजून टाकतो। याच्यामध्ये बघा काही बरेचसे फंक्शन आहेत। एक फंक्शन तुम्ही समजून घ्या ज्याच्याकरून तुम्हाला हे समजायला सोपं पडेल। तर याच्यामध्ये बघा हीटर 1, हीटर 2 असं एक फंक्शन दिसेल। पहिलं ऑप्शन आहे फॅनचं। जेव्हा ओव्हर हिटिंग होते इथे एक्झॉस्ट फॅन आहे। प्रत्येक मशीनला आपण एक्झॉस्ट फॅन लावतो मोठ्या ॲल्युमिनियम मध्ये। तर ओव्हर हिटिंग जर तुमची झाली तर इथून
ओव्हर हिटिंग बाहेर निघेल. जेव्हा ओव्हर हिटिंग होईल तुमचं हे इंडिकेट करेल की हा फॅन सुरू झालाय, एक्झॉस्ट फॅन, आणि तुमची अतिरिक्त गरमी जी आहे ती बाहेर निघत आहे, म्हणजे तुमचं ओव्हर टेम्परेचर मध्ये जाणार नाही. इथे हीटर 1 चालू आहे, हीटर 2 पण चालू आहे. समजा तुमचा पाहिजे तेवढी ऊब एकदा मशीन मध्ये झाली, तुमचा हीटर एक बंद होईल आणि पूर्णतः लेवल आली त्यांच्या ऊबची की हा दुसरा हीटर पण त्याचा बंद होऊन जाईल. इथे एक अलारामचं इंडिकेट दाखवतोय. हे अलाराम आता याच्यासाठी दाखवतोय की आपल्याला जे टेम्परेचर पाहिजे त्याच्यापेक्षा लो टेम्परेचर आहे, कारण आपण मशीन उघडी ठेवले, तर लो टेम्परेचर आहे म्हणून तो अलार्म इंडिकेट करतोय की काहीतरी मशीन मध्ये कमी जास्त झालेलं आहे. ठीक आहे, इथे वेट लिहिलं आहे. हे आपलं फॉगर जो आहे हा जेव्हा जेव्हा चालू होईल तुमचं, जेव्हा जेव्हा ह्युमिडिटीची गरज पडेल तेव्हा तेव्हा हा फॉगर चालू होईल, आणि तेव्हा फॉगर चालू झाला की तुमचं हे वेटचं तुम्हाला इंडिकेट दाखवणार. त्याच्यामध्ये दुसरं तुम्हाला एक अप आणि डाऊन असा तुम्हाला एरो आहे. जेव्हा अप आणि डाऊन होईल त्यावेळेस तुमची अंडी रोटेट होतात. दर 2 तासाला 2 मिनिटासाठी आपण याच्यामध्ये फंक्शन करतो, म्हणजे तुम्हाला अंडी फिरवायची नाहीये, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं याच्यात टेन्शन नाही. अंडी लावली की पूर्ण विसरून जाऊ शकता तुम्ही की या पद्धतीने रोटेशन होतात. आता तुम्ही पाहू शकता की हे अंडी जी आहेत ती रोटेशन व्हायची सुरू झालेली आहे. आपण अंड्यांवर काही मार्किंग केले, तुम्ही पाहू शकता की अंडी मार्किंग होऊन पाठच्या साईडला जातात. तर अशी पूर्ण 360 डिग्री रोटेशन होतात. त्यामुळे त्याचा पक्षी आतमध्ये कसाही प्रकारचा चिटकून राहत नाही, आणि त्याचमुळे आपल्याला 90 ते 95% रिझल्ट आरामात मिळतो. आणि ही 2 मिनिटं हेच प्रोसेस होत राहतं. दर 2 तासाला 2 मिनिटासाठी हे ऑटोमॅटिक प्रोसेस होत राहतं, आणि ऑटोमॅटिक 360 डिग्री जी आहे अंड्यांचं प्रॉपरली रोटेशन होतं, अगदी स्लोली रोटेशन होतं. त्यामुळे आतला पक्षी दगावला जात नाही, काही नाही, फास्ट रोटेशन होत नाही, याच्यामध्ये स्लोली रोटेशन होतं. आता तुम्ही पाहू शकता जी आपली मार्किंग होती ती पाठीमागे गेलेली आहे याच्यामध्ये, आणि ती पूर्ण 360 डिग्री फिरून हळूहळू वरच्या साईडला येईल. असं हे 2 मिनिटं अंड ऑटोमॅटिक फिरणार. त्याचा आपल्याला नेहमी बेनिफिट मिळतो, एक प्रॉपर रिझल्ट मिळतो, आणि तुम्ही याचा हा प्रॉपर रिझल्टचा बेनिफिट इथे घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता हळूहळू जी लाइनिंग दिसते ना आपल्याला, ती 360 डिग्री फिरून पुन्हा पाठीमागे फिरून पुन्हा वरच्या साईडला आलेली आहे. फक्त पाणी चेक करत राहायचं की समजा या ज्या डब्यामध्ये जे पाणी आपण ठेवतो हे फक्त चेक करायचं. पाणी जर कमी झालेलं असेल तर फक्त ते रिफिल करत राहायचं. फक्त एवढंच याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे. बाकी याच्या काहीही करायची तुम्हाला वेगळं काही गरज पडत नाही. याची पण आपण कॅश ऑन डिलिव्हरी करतो, आणि तुम्हाला स्वतःला येऊन ऑफिसमधून येऊन बघून व्यवस्थित समोर नजरेसमोर घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही बारामतीचा आपला ऑफिस ऍड्रेस आहे, इथे तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर पाहू शकता, या कॉन्टॅक्टला तुम्ही कॉल करू शकता. आणि ऑफिस ऍड्रेस पण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला देतोय, लोकेशन देतोय, तर डायरेक्टली तुम्ही ऑफिसला सुद्धा येऊ शकता. फक्त फोन करून येणं गरजेचं आहे. तुम्हाला कुठली पण मशीन पाहिजे असेल स्क्रीनवरती दिलेल्या नंबरशी संपर्क करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, आणि हे व्हिडिओ जे आहे ते शेअर करा. आपल्या जे जवळपासचे मित्र आहेत, शेतकरी बंधू आहेत, पोल्ट्री व्यवसाय करणारे आहेत, छोटे मोठे कुक्कुटपालन करणारे आहेत, यांना शेअर करा, कारण की हे व्यवसाय वाढवण्यासाठी खूप फायदेशीर अशी वस्तू आहे. त्यामुळे इन्क्युबेटर शिवाय तुम्ही व्यवसाय पुढे वाढू शकणार नाही. तर हे सर्व महत्वाचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.